पुणे महानगरपालिकेने नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सुरू केलेली व्हॉट्सअप हेल्पलाईन केवळ नावापुरतीच उरली आहे का असा संतप्त सवाल आता पुणेकर विचारू लागले आहेत। कोंढव्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ब्रह्मा एव्हेन्यू परिसरातील कचऱ्याची समस्या आता गंभीर बनली असून मनपाच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक रहिवासी प्रचंड अडचणीत सापडले आहेत। गेल्या काही दिवसांपासून ब्रह्मा एव्हेन्यू आणि आसपासच्या परिसरात कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत। यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही प्रशासनाला याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचं दिसत आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत व्हॉट्सअप तक्रार क्रमांकावर अनेकदा फोटो आणि लोकेशनसह तक्रारी नोंदवल्या, मात्र या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। मनपाची ही डिजिटल तक्रार यंत्रणा फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। स्थानिक नागरिकांचे म्हणणे, आम्ही वारंवार मनपाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केले, पण तिथून फक्त ऑटो रिप्लाय येतो। प्रत्यक्ष जागेवर येऊन कचरा कोणीही उचलत नाही। कचऱ्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। एकीकडे पुणे शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर नागरिकांना साध्या कचऱ्याच्या समस्येसाठीही संघर्ष करावा लागत आहे। कोंढव्यातील या कचऱ्याच्या समस्येवर पालिका प्रशासन कधी जागी होणार आणि ब्रह्मा एव्हेन्यूच्या रहिवाशांना या नरक यातनेतून कधी मुक्ती मिळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।